Hello dear students, I Rohan Patil welcome you all to the e-learning platform. In today's video lecture we will discuss a problem on intersection of solids. Right? The two solids will be a square prism with cylinder. Right? आता आपण प्रॉब्लेम बघूयात. प्रॉब्लेम काय दिलाय? A vertical square prism with side of base 40 mm, axis height 75 mm, has its faces equally inclined with VP. Equally inclined with VP म्हणजे काय? त्याचे फेसेस 45 डिग्रीला इन्क्लाइंड असणार आहेत. त्याचे फेसेस 45 डिग्रीला इन्क्लाइंड असणार आहेत. राईट? म्हणजे ह्या अशा पद्धतीनं. राईट? आणि ही झाली तुमची इनिशियल कंडिशन. फायनल कंडिशन तुम्हाला काय दिलेलं आहे त्यांनी? अ सिलेंडर of diameter 40 mm and length 75 mm intersects the prism horizontally such that its axis is perpendicular bisector to the axis of the vertical prism. The plane containing both the axes is parallel to VP. Draw the projection of the solid showing curves of intersection. प्रॉब्लेम दिल्यानुसार आपण आता इनिशियल कंडिशन पहिला काढून घेऊयात. इनिशियल कंडिशन मध्ये स्क्वेअर प्रिझम दिलेला आहे विथ साइड ऑफ बेस 40 mm, हाईट 75 mm आणि त्याचे फेसेस इक्वली इन्क्लाइंड दिले. राईट? सो त्यामुळे आपण खाली टॉप व्ह्यूला पहिला स्क्वेअर काढून घेतला इक्वली इन्क्लाइंड असलेला, म्हणजे त्याचे फेसेस 45 डिग्री इन्क्लाइंड असलेला विथ बेस साइड 40 mm. राईट? म्हणजे कॉर्नरवर इक्वल इन्क्लाइंड म्हणले की लक्षात ठेवायचं की तुमचा स्क्वेअर प्रिझम कॉर्नरवर रेस्टिंग पाहिजे. राईट? मग त्याच्यानुसार खाली आपण स्क्वेअर काढून घेतला ABCD. त्यानंतर त्याचे प्रोजेक्शन मी इकडे व्हर्टिकली अपवर्ड फ्रंट व्ह्यूला पास करून घेतले. इकडून हे प्रोजेक्शन मी इकडे साइड व्ह्यूला पास करून घेतले. राईट? इथं पण इनिशियल कंडिशन लक्षात आली असेल. आता ह्याच्यामध्ये इंटरसेक्ट झालेलं सॉलिड कुठला दिलेलं आहे तुम्हाला? सिलेंडर. राईट? त्याचे डायमीटर किती दिलेलं आहे? 40 mm दिलेलं आहे. हाईट किती दिलेलं आहे? 75 mm दिलेलं आहे. इंटरसेक्ट द प्रिझम हॉरिझॉन्टली सच दॅट इट्स ऍक्सिस इज परपेंडिक्युलर बायसेक्टर. बायसेक्ट म्हणजे काय? मिडला कट करायचं. राईट? स्क्वेअर प्रिझमची जी काय हाईट आहे ती किती आहे? 75. राईट? सो 75 चा मिड पॉईंट किती झाला? 37.5. तो मी इथे लोकेट केला. राईट? इथे तुम्हाला काय पेनिट्रेट करायचं? सिलेंडर. त्याचे डायमीटर किती दिले मला? 40. राईट? सो 40 चा हाफ किती झाला आपला? 20. सो 20 mm चं जे काय डिस्टन्स आहे ते आपण डिस्टन्स मॅपेड मध्ये घ्यायचं. ते 20 mm डिस्टन्स तुम्हाला दिलेलं आहे ते आपण मॅपेड मध्ये घ्यायचं आणि इथून एक सर्कल काढून घ्यायचं. राईट? सर्कल काढून घेतल्यानंतर त्या सर्कलला आपल्याला टोटल 8 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करून घ्यायचं. राईट? 8 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं म्हणलं की आपला अँगल किती असतो? 45 डिग्री. राईट? सो आपण ते करून 45 डिग्री मध्ये त्याला डिवाइड करून घ्यायचं. राईट? इकडून 45 डिग्री घ्यायचा अँगल, इकडून 45 डिग्री घ्यायचा आणि सर्कलला डिवाइड करून घ्यायचा. जो पेनिट्रेट झालेला सिलेंडर आहे त्याला आपण डिवाइड करून घ्यायचं. राईट? ते केलं. त्यानंतर त्याला नाव दिले आपण 1, 2, 3 म्हणजे डॅश मध्ये झालं 1 डबल डॅश, 2 डबल डॅश, 3 डबल डॅश, 4 डबल डॅश, 5 डबल डॅश, 6 डबल डॅश, 7 डबल डॅश आणि 8 डबल डॅश. राईट? अशा बद्दल नाव दिले. आता इकडून साइड व्ह्यूला जाताना हा A आणि C चा सुद्धा पॉईंट डार्क पाहिजे. राईट? मी काढताना मुद्दामून पेंट काढला होता कारण इथं आत इंटरसेक्ट करायचं. राईट? आता इंटरसेक्ट राहिलेला जो काय पॉईंट पार्ट आहे तो तेवढाच पार्ट मी काय करून घेतला? डार्क करून घेतला आणि आतला पॉईंट सेंटर लाईन मध्ये पास करून घेतला. राईट? आता इकडून आपला काय आहे? ऑब्झर्वर आहे. राईट? आणि इकडून पण हा आपला ऑब्झर्वर आला. राईट? आता हे जे काय पेनिट्रेट झालेले सिलेंडर त्याचे पॉईंट इकडे आपल्याला फ्रंट व्ह्यूला सुद्धा पास करत ऍज वेल एज इकडे घेऊन खाली टॉप व्ह्यूला. राईट? सो आता मी सगळे पॉईंट काय करतोय? पहिला फ्रंट व्ह्यूला पास करून घेतोय.
याचे सगळे पॉईंट मी इकडे पास करून घेतले. राईट. त्याची हाईट किती दिली आपल्याला 75. सो सेंटर लाईन मला अवेलेबल आहे. 75चा हाफ किती झाला 37.5. राईट. तो मी घेतला इकडं हाफ लोकेट करून घेतलं या सेंटरपासून इकडं हाफ लोकेट करून घेतलं. राईट. त्यानंतर विथ द हेल्प ऑफ दिस जे काही प्रोजेक्शन्स पास केले तिथे मी हा बॉक्स तयार करून घेतला. राईट. परत हे पॉईंट इकडे जे काही आहेत हे मी रॅन्डमली सगळे एक्सटेंड करून घेतले इकडे. राईट. इथे जेवढे काही प्रोजेक्ट्स येतात हे सगळे प्रोजेक्ट्स मी इकडे पास करून घेतलेले आहेत. राईट. आता मी इकडचे फक्त जे बाउंड्रीज आहेत बाउंड्रीज मी फक्त डार्क करून घेते हे अशा. राईट. आणि इकडून आलेले जेवढे पॉईंट त्याला नाव दिले ते कुठले आहेत 3. इथं आला 3 डॅश 3 डॅश. नेक्स्ट कुठले आहेत 2 आणि 4 एकाच लाईनवर तिथं 2 डॅश 4 डॅश 2 डॅश 4 डॅश. नेक्स्ट आहे 1 आणि 5 त्याला 1 डॅश 5 डॅश 1 डॅश 5 डॅश. नेक्स्ट आहे 8 आणि 6 त्याला 8 डॅश 6 डॅश 8 डॅश 6 डॅश 7 डॅश 7 डॅश असे पॉईंट झाले. राईट. आता सिमिलर हे सगळे पॉईंट आपल्याला असेच टॉप व्ह्यूला सुद्धा पास करायचे आहेत. राईट. परत विथ द हेल्प ऑफ रोल अँड ड्रॉ हे सगळे पॉईंट मी काय करून घेते पहिला खाली पास करून घ्यायचे. राईट. आता इकडे घेतलेले पॉईंट परत आपल्याला हॉरिझॉन्टली पास करून घ्यायचे. जेवढे काही पॉईंट्स अवेलेबल आहेत ते सगळे पॉईंट आपण इकडे पास करून घ्या टॉप व्ह्यूला खाली. सगळे पॉईंट आपल्याला इकडे पास करून घ्यायचे आहेत. राईट. मी आता फक्त तुम्ही प्रॉब्लेम विथ द हेल्प ऑफ ड्राफ्टर जर सॉल्व्ह केला तर तुम्हाला ॲट अ टाइम सगळे पॉईंट्स पास करता येतात. राईट. आता परत हाईटचं मला प्रोजेक्शन ऑलरेडी अवेलेबल आहे सिलेंडरचं आपण फ्रंट व्ह्यूला काढलेलं त्याचाच मी प्रोजेक्शन इकडे डिरेक्टली आता खाली पास करून घेतोय. तेच इकडे मी असं फेंडमध्ये आणि जे इथंपर्यंतच रेषा होत्या ते मी इकडे ओढून घेतो. राईट. राईट. हा इथला आता परत बॉक्स आता इंटरसेक्ट काय झाले सिलेंडर इंटरसेक्ट झाल्यामुळे फक्त त्याची आतले जे एंड जनरेटर्स काय पाहिजेत मला फक्त डार्क पाहिजेत. सो त्यामुळे एंड जनरेटर्स मी फक्त काय करतोय डार्क करतोय आणि इथलं आत गेल्यामुळे त्याचे प्रोजेक्शन कसे दिसतात डॉटेड. सो तेवढंच मी काय करतोय डॉटेड इथं दाखवतोय. राईट. आता इथं आले कुठला पॉईंट आहे 1. सो 1 1. नेक्स्ट कुठला पॉईंट आहे 2 आणि 8. सो इथं आला 2 8. इथं आला परत आपला 2 8. नेक्स्ट कुठला आहे 3 7 3 7 3 7. नेक्स्ट कुठला पॉईंट आहे 4 6 4 6. नेक्स्ट कुठला पॉईंट आहे 5 5. राईट. आता हे पॉईंट्स खाली पास केल्यानंतर इथे ज्या ज्या जनरेटरला कट करते स्क्वेअरला त्याला नाव द्यायचे. आता इथं कट करणारा पॉईंट कुठला आला P1. ते कट करणारा पॉईंट आला Q1.
नेक्स्ट इथं कट करतोय स्क्वेअरला, इथं आला P28, इथे कट करणारा पॉईंट आला Q28. राईट. नेक्स्ट कुठला पॉईंट आहे 3 आणि 7. PAC पण देऊ शकताय आणि 3, 7 पण तुम्ही नाव देऊ शकताय. राईट. इथे कुठला 3, 7, इथं आला आपला पॉईंट 3 P37. राईट. नेक्स्ट आला P46, इथं पॉईंट आला आपला Q46. नेक्स्ट आला 5, इकडे कट करणारा P5, इकडे कट करणारा पॉईंट आला आपला Q5. राईट. हे आपण अशा पद्धतीने काय केले, जेवढे काय पॉईंट्स आलेत तेवढे सगळे पॉईंट्स आपण इकडे काय करून घेतले, पास करून घेतले. राईट. हे लक्षात आलं का, इकडून इकडे पॉईंट्स, इथे या स्क्वेअरला जिथे जिथे कट करतात तिथं आपण इकडच्या साईडला P मध्ये दिले, इकडच्या साईडला आपण काय दिले, Q मध्ये नेमिंग दिले. राईट. आता हे जेवढे काय पॉईंट आहेत हे सगळे पॉईंट आपण व्हर्टिकली पास करून घ्यायचे अपवर्ड. राईट. तिथे इंटरसेक्शन लोकेट करायला. आता पहिला मी फक्त काय घेतोय, Q चे फक्त P चे पॉईंट पास करतोय. आता सेंटरलाच बायसेक्ट झाल्यामुळे दोन्ही पॉईंट एकाच लाईनला येणार आहेत. राईट. ते पास केले मी पॉईंट. राईट. आता इथलं कुठलं आहे बघा, 4 आणि 1 आणि 5चा पॉईंट आहे, P1 आणि P5. आता बघा, इकडून गेलेला P1चा पॉईंट, इथून आलेला 1चा पॉईंट, इंटरसेक्शनला कुठला मिळाला मला पॉईंट, P'1. राईट. 1चा गेलेला व्हर्टिकल पॉईंट, 1चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट. राईट. आणि हे P आणि 1 आहे, इथं मला कुठला मिळाला P'1 आणि 5. नेक्स्ट कुठला पॉईंट आहे 2 आणि 8. 2चा आलेला हॉरिझॉन्टलचा पॉईंट, 2चा वर गेलेला व्हर्टिकल पॉईंट, ह्याचा इंटरसेक्शनला मिळणार आहे मला P'2. राईट. 2चा वर गेलेला व्हर्टिकल पॉईंट, 2चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट. नेक्स्ट परत कुठला आहे 2, 4 एकाच लाईनवर येणार आहेत, इकडून गेले 2 आणि 4 एकाच लाईनवर, सो इथे येणारा पॉईंट काय असणार P'2 आणि 4. नेक्स्ट इथून आले 8 आणि 6 एकाच लाईनवर आहेत, सो इकडून आलेला 8 आणि 6चा हॉरिझॉन्टल पॉईंट, इथून गेलेला 8 आणि 6चा व्हर्टिकल पॉईंट, इथे जिथे इंटरसेक्शन होते तिथे कुठला पॉईंट मिळत आहे मला P'8 आणि 6. राईट. नेक्स्ट कुठला पॉईंट आहे 3 आणि 7. राईट. 3चा गेलेला व्हर्टिकल पॉईंट, इथून 3चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, याचा इंटरसेक्शनला कुठला मिळणार आहे पॉईंट मला P'3. नेक्स्ट आहे पॉईंट 7. 7चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, 7चा वर गेलेला व्हर्टिकल पॉईंट, याचा इंटरसेक्शनला कुठला मिळणार आहे पॉईंट P'7. आता इथून बघितल्यामुळे हे सगळेच पॉईंट मला विजिबल आहेत आणि हे काय होतात सेंटरलाच असल्यामुळे हे दोन्ही पॉईंट काय आहेत ओव्हरलॅप आहेत. राईट. त्यामुळे इथला कर्व जो काय येणार आहे कसा येणार आहे सगळा डार्क. राईट. आता सिमिलरली इकडून Q चे पॉइंट्स जसं आपण P चे लोकेट केले सेम वे न Q चे पॉइंट्स व्हर्टिकली अपवर्ड आपण पास करून घ्यायचे. राईट. आता बघा Q आणि 1 5चा पॉइंट. राईट. 1चा गेलेला व्हर्टिकल पॉइंट आणि 5चा Q1 आणि Q5 एकाच लाईनवर आहेत. सो हे गेलेलं व्हर्टिकल पॉईंट आणि इथून 1 आणि 5चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट. ह्याच्या इंटरसेक्शनला कुठला पॉईंट मिळणार आहे मला Q'1 5. कारण इथं 1 आणि 5 एकाच लाईनवर, तिथून 1 आणि 5 एकाच लाईनवर. सो एक इंटरसेक्शन. नेक्स्ट कुठला आहे 2 आणि 4. 2 आणि 4चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, इथून Q2 आणि Q4चा गेलेला व्हर्टिकल पॉईंट. ह्याच्या इंटरसेक्शनला कुठला मिळणार आहे मला पॉईंट Q'2 4. राईट. नेक्स्ट सिमिलरली 8 आणि 6 Q4 आणि Q8 आणि Q6चा गेलेला व्हर्टिकल पॉईंट आणि Q आणि 8 आणि 6चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट. ह्याच्या इंटरसेक्शनला पॉईंट मिळणार आहे मला Q'8 6. नेक्स्ट कुठला पॉईंट आहे आता Q3 आणि 7. 3चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, Q3चा गेलेला व्हर्टिकल पॉईंट. ह्याच्या इंटरसेक्शनला मिळाला Q'3. नेक्स्ट 7चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, 7चा वर गेलेला व्हर्टिकल पॉईंट. याचा इंटरसेक्शनला मिळाला मला पॉईंट Q'7. इथेही सेम परत इथून बघितल्यानंतर हे सगळेच पॉईंट विजिबल आहेत आणि हे सेंटरला असल्यामुळे हे आणि हे पॉईंट ओव्हरलॅप होतात, हे ओव्हरलॅप होतात. सो त्यामुळे इकडनं हे जेवढे काय पॉईंट्स येतात त्याचे कव्हर कसं दिसणार आहे मला डार्क. राईट. आता इथून बघितल्यामुळे D आणि B हा Dचा पॉईंट मला विजिबल आहे. सो त्यामुळे इथला
ही लाईन काय काढली मी कंप्लीट डार्क. राईट. आता इथं हा 3चे पॉइंट्स जे आहेत हे आतमध्ये असल्यामुळं हे दिसतं का मला? नाही. राईट. सो त्यामुळं इथले प्रोजेक्शन कसे दिसणार आहेत मला? डॉटेड. सिलेंडर असल्यामुळे फक्त एंडचे पॉईंट मी काय काढणार आहे? डॉटेड. सिमिलर 7चा पॉईंट आतला असल्यामुळे एंड जनरेटरचे पॉईंट काय दिसणार आहेत मला? डॉटेड. राईट. हो, हा प्रॉब्लेम सर्वांनाच लक्षात आला असेल. एकदम सिम्पल आहे. सिम्पल मेथडमध्ये सॉल्व्ह केलेला आहे. इमिडिएटली प्रॅक्टिस करा. प्रॉब्लेम नक्कीच तुम्हाला जमणार आहे. राईट. थँक्यू. हॅव अ हॅपी लर्निंग.